डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवलीत। मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। सरकार डबल ढोलकी, ओबीसींवर अन्याय, लवकरच रस्त्यावर उतरणार, विजय वडेट्टीवार आक्रमक। तर काँग्रेसनं तरी ओबीसींचं काय कल्याण केलं, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला जरांगेंचा सवाल। जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, बबनराव तायवाडे यांचं भाष्य। म्हणजे ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करा, त्यांनी घातपात करायला कुणाला लावलं ते समोर आलं पाहिजे, जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यांनंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। राजधानी दिल्लीत संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। राज्यातील विधान परिषदेच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार। अनिकेत तटकरे यांना कोकण विधान परिषदेची उमेदवारी जवळपास निश्चित। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता, तर भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी निलेश राणे नंदनवन निवासस्थानी दाखल। रायगडच्या जागेवरून शिवसेनेतील अंतर्गत नाराजीवर चर्चेची शक्यता। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची चौंडीमधील सभेत घोषणा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। आम्ही लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं, कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल, समाधान किणकरला पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देण्यावरून वादाची शक्यता, बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24 वर, हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2 मृत्यू। घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी, पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी। या प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी निलंबित। नाशिक आणि धाराशिवमध्ये इंधन तुटवडा, अनेक पंपांवर इंधन संपल्याचे फलक, दरवाढीनंतरही इंधन पुरवठ्याचा प्रश्न कायम। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावर हल्ला, हुबळीमध्ये खासदार कल्याण बॅनर्जी यांना संतप्त आंदोलकांकडून मारहाण, हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी जखमी। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज IPL फायनलचा थरार, होम टीम गुजरात समोर गतविजेत्या बंगळुरूचं आव्हान। विराट कोहली आणि शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।